ओ कसा दिसतोय माझा अभिता बुच्चन कसा बसलाय जण का बाबळीच्या खोडावर बसलाय पिंटेला आवळू नको मम्मी मर वर सर नाही पडू 90 किलोची उचली ते 110 किलोचं रेकॉर्ड आहे आपलं खात्या पित्या घरची मम्मी रे वागा पिंट्या ए बाळा पिंट्या ए बाळा ठेव का आपला पप्पा ठेव का आपला पप्पा ठेव पप्पा आपला पप्पाला टाटा कर हे बघ बाळा पप्पाला टाटा कर बाळा ठेव पप्पाला टाटा कर पप्पाला टाटा कर हे बघ ए पप्पाला टाटा कर पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी द्या वाळीकडे बघ असं कर सगळं ऐकते बघा मॉडेल बापाव गेले बघा बरं का म्हणजे हा माझा नंबर 1चा पिंट्या बरं का पहिल्या लॉकडाऊन मधलं पिंट्या मम्मीचे केस सोडवा ग मम्मीला टकली करशील ए आरडू नको बस फुल चार्जिंग आहे बॅटरी पिंट्या या बघ बाळा मी काय म्हणते बघ मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं माईक मध्ये अवघा मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अवघा मम्मी म्हण इकडे बघ बाळा हे बघ मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं मम्मी म्हणायचं काय म्हणायचं ए पिंट्या नाही ए नाही गप नाही तर नरड दाबीत असते बघ काय सांगायचं पिंट्या ठेवते खाली नाही तर कंबरड कटकन मोडायचं काय खातो कोणाष्ट मोडदा नुसत्या जडची जड लागतोय रामदेव बाबाचा आटा खातो का काय कोणाष्ट पिंट्या हे अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीची दासा कल्पनेची बाधा नव्हे नहो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागोरा जसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा मने तया असावे कल्याण आणि जामुखी निधान पांडुरंग या ठिकाणी हा निलेश दादाला या ठिकाणी खरंच मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनातील सुवर्ण योग आहे की संपूर्ण गावाच्या साक्षीने पंचक्रोशीतल्या भाविक भक्ताच्या उपस्थितीने साधू संतांच्या कलावंत नामवंत कलाकारांच्या साक्षीने या ठिकाणी दादांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे डीजे ऑपरेटर यांच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी झालेला आहे असाच 2023 सालीही त्यांचा वाढदिवस असाच मोठ्या प्रमाणात झाला होता हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे यांचं कीर्तन त्यांनी आयोजित केलं होतं त्यानंतर 2024 मध्ये जानेवारी काळीगळ सरी घालून निघाला आदिराज समाज हो 5 गवळणी 5 गवळ 5 रंगाचा शृंगार करोणी 5 रंगाचा शृंगार करोणी 5 रंगाचा शृंगार करोणी चौथी गवळण रंग लाल लाली लाल ही लाली ओ कपाळी कुमकुम श्री लाल भांगी भरोनी गुलाल
जशी बाई डाळिंबीचे फुल पाच हो पाच गवळणी आहा पाच हो पाच गवळ पाच रंगात शृंगार करोणे पाच रंगाचा शृंगार करोणे पाच रंगाचा शृंगार करोणे पाची गवळण हिरवा रंग पाहता उद्या झाल्या हिरव्या काकणाचा पहा रंग जस बाई आरशात जडल्या उघडी खेळता कृष्ण संग गातो एकनाथ पाच हो पाच गवळणी आहा पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करोणे पाच रंगाचा शृंगार करोणे पाच रंगाचा शृंगार करोणे गणेश झाला गवळण झाली आता यानंतर भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का त्याला काढून घ्या मग त्यांना डिस्टर्ब होतं तिकडं काढून घ्या ना नाही उठा हालच तू फक्त इकडं आवाज इकडे कम पडतो नको बरं जाताना तुझ्यासोबत लग्न करून जाते आवाज कम पडतो नको आवाज वाढव डीजे तुला याची शपथ आहे हे दोन बॉक्सचा आवाज जास्त दे बरं का मला आवाज लागतो बरं का बघ बरं का मंडळी गण झाला गवळण झाल्या आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का महिला मंडळ बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मावशी पण मागच्या महिन्यामध्ये मी इथं आपल्या नातेपुतेला आलते बरं का मावशी नातेपुतेला बरं का तिथं की नाही माझं बरं का तिथं की नाही माझं बरं का एवढ्या लोकांना सांगायचं म्हणले की मला नुसतं डोक्याला टेन्शनच येते पण सांगते ऐका बरं का नातेपुतेला का नाही बरं का माझं बरं का लग्न झालं आपल्या गावात आलतं की वरड माझ्या लग्नाला कोण कोण आलतं माझ्या लग्नाला हात वर करा बरं कोण कोण आलतं लग्नाला ही म्हातारी आलती की आता कशी लागली डोळे वाटरून पाहिलं आता अहो काय सांगायचं म्हणली पोरगले चांगले देखना दिवाईन तोंडावर ना खाय पुढं बसलं होती पिंटे येऊ काही ए आलता का नाही लग्नाला आलता का नाही होय मन नाहीतर अंगा उडी हाणत असते आलता काय सांगायचं कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टपावर बसून आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसलं करदुडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नकातली केस जळून गेलं पण ते काही का असं ना बरं का लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का लग्न एवढं थाटात पार पडलं पण घाई मध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला बरं का आमचे मिस्टर कुठं बसले तू दिसतेत का कुठे येऊ का की कसे बसलेत बघा जण का झडपीला निवडून आणले उठाव ओ कसा दिसते आमचा जोडा कसा दिसते माझा पारशा
हो, पण तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस, तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस, मग मॉडेल का जुनं पकडलं. पण बरं का आमच्या यांचा एक स्वभाव फार गोड आहे. पाहिजे का तुम्हाला? खाली बसव, उठ. पाहिलं किती गोड स्वभाव आहे. बसाव खाली. आता उठ. पाहिलं का किती गोड स्वभाव आहे. बरं का महिला मंडळ, नवरा असा पाहिजे, नवरा असाच पाहिजे. बस म्हणलं की बसलं पाहिजे, उठ म्हणलं की उठलं पाहिजे, एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळून सुटलं पाहिजे. बरं का हा यांचा स्वभाव मला फार आवडला बरं का. पण काय सांगू तुम्हाला, काय सांगू अहो, लग्न झालं, नांदायला गेले, पण मॉडेल लय कडून निघालं. आणखीन बघतीत कसं बघितलं का पुढे या. काय सांगायचंय, तुम्ही मनाला आल्यास लागली नवऱ्याचं घरानं सांगायला, हिला नेमकं झालं तरी काय. पण मला सांगा, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे, पाहिजे का नाही मंडळी सांगा. कारण घर नसेल तर किती, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे. आमचे एकनाथ महाराज म्हणतात, मोडकाचं घर, मोडकाचं घर पडकाचं छप्पर. बरं का मंडळी, मोडकच घर हवं, ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता म्हटलं उद्या भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते, यांच्याकडे डोक्यावर बसवय. आणखी बघते कसं बघितलं का, हे मोडकच घर आणि पडकच छप्पर. बरं का मंडळी, मोडकच घर, मी म्हणते असू द्या मोडकं घर राहायला काय हरकत नाही, पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे का नाही. खरं सांगा, पाहिजे का ना देवाला देवघर. पण काय सांगायचं, अवं लग्न झाल्यापासून बघते साधं राहायला घर ना, देवाला देवघर नाही. कारण आमचे एकनाथ महाराज म्हणतात, बरं का कितीही मोठं घर असू द्या, घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही. किती मोठा बंगला असू द्या, बंगल्याच्या समोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला किंमत नाही. तसं कितीही मोठं गाव असू द्या, त्या गावामध्ये जर एखादं देवाचं मंदिर नसेल ना दादांनो, तर गावाला सुद्धा किंमत नाही. तसा हा माणसाचा जन्म आहे बरं का केरभरी. तसा हा माणसाचा जन्म आहे. माणूस किती मोठा असू द्या, बरं किती मोठा असू द्या, किती पैशावाला असू द्या, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर बाळूमामाला जागा नसेल, त्याच्या मुखामध्ये जर बाळूमामांचं चिंतन नसेल, तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला सुद्धा काही अर्थ नाही. म्हणून मोडकच घर अन पडकत छप्पर आणि यांच्या देवाला देवघर नाही. आणखीन बघतोय कसं बघ, म्हणून म्हणते, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई आणि हा दादला नको नवरा नको, हा दादला नको ग बाई, दादला नको नवरा नको बाई, आणि हा दादला आणि हा नवरा आणि हा ठोंब्या. आणखीन हसतोय कसा बघा. अहो तुम्ही म्हणाल नुसता घरासाठी नवरा सोडतेस का पोरी, पण मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला काय रिकामी हाय वय. मला सांगा, अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही, पाहिजे की नाही चांगली साडी. पण काय सांगायचं, अहो लग्न झाल्यापासून बघते मोडदन एक तरी साडी घेतली का. आणखीन बघतोय कसा बघा की. पण तुम्ही म्हणाल आताच 5 साड्या बदलल्यास की, ए कुठून आणल्यास या 5 साड्या, खोटं बोलतीस का. पण या 5च्या 5 साड्या आमच्या ह्यांनी नव्हत्या दिल्या. मग या 5च्या 5 साड्या आमचे निलेश भाऊ दडस यांनी मला भेट दिली. निलेश भाऊ म्हणले, ताडे आमच्या गावाला नवीन येतेस, मग जुनी साडी का घालतेस. म्हणून आमच्या निलेश भाऊंनी मला 5च्या 5 साड्या भेट दिल्या. म्हणून तरी कशी बसी 4 चौघीत आली, नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. अहो लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रास नव 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. पण उग आंघोळीची गोळी घेतली, मग काय करू, फाटकच लुगडं अन तुटकीच चोळी. फाटकं लुगडं म्हणजे कोणतं लुगडं फाटकाय का, हे लुगडं फाटके का, ही साडी फाटकी का नाही. एकनाथ महाराज म्हणतात, आज या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटले, नाता नावाची जोडी फाटली, तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे, विश्वास नावाची सोयी पाहिजे. पण आज या कलियुगामध्ये नात्यामध्ये प्रेम राहिलं नाही, विश्वास राहिलं
नाही. म्हणून महाराज म्हणतात असं विकल्प नावाचा नवरा नको. कारण एकदा का विकल्प माणसाच्या जीवनामध्ये आला की विकल्प माणसाला प्रपंचही करू देत नाही आणि परमार्थही करू देत नाही. म्हणून म्हणते असं नवरा नको बरं का. पण तुम्ही म्हणाले एवढी मोठी धडधाकड बाई दिसते खुशाल म्हणते नवराचं नका. पण काय सांगायचं बरं का मावशी, वैताग दिलाय मोड दे ना. आणखीन बघतोय कसं बघा की असं वाटतं यांना इथं सोडावं, असं वाटतं यांना इथं सोडावं, या कॅमेरेवाल्या दादा सोबत निघून जावं. बिचारा किती खुश झाला बघा ना. जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. मला सांगा, नसलेला चांगली साडी घालायला काय हरकत नाही, नसलेला चांगलं घर राहायला काय हरकत नाही. पण मला सांगा मावशी, हो घरामध्ये जेवायला तरी पाहिजे का नाही, खायला पाहिजे का नाही. पण बघा ना फुकटच्या सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगलाय. अहो मला नुसती जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजीवर तेलाची धार सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो तरी तुम्हाला खोटं वाटेल म्हणून 200 किलो कमी सांगितलंय. एवढं माझं वजन पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली का, तर खायलाच काही नाही. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार की हो नाही. मोडका सापलंगा तुडकी शिनेवार वर नरम बिछाना नाही. मला सांगा महिला मंडळ, सर्वात जास्त बायकांना काय आवडतो, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं. कोण मला भांडायला आवडतं, भांडायचा विषय सोडा. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं बरं का, दागिना आवडतं का नाही खरं सांगा बरं मावशी. पण बघा ना, अहो लग्न झाल्यापासून बघते मोडदाने एकतरी फुटकं मणी गळ्यात बांधलाय का, आणखीन वरतून बघतोय कसा बघा की अहो कुठं हळदी कुंकवाला गेलो कोणी म्हणायचं ताई साहेब त्यांचं नाव घ्या की, ताई साहेब त्यांचं नाव घ्या की, पण मोडद्याचं नाव सुद्धा की वाटत नाही. पण आता तुम्हा सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते बरं का, शेवटचं नाव. आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडा का. नको एवढा लांब कशाला, तुम्ही एवढा खर्च केला तर इथंच पाऊस पडते बघा. बारामतीला पडला पाऊस, बांगरडेला आला सडा का. बारामतीला पडला पाऊस, बांगरडेला आला सडा का. आणि आमच्या ह्यांना उठला मरायचा तडाखा. आणखी नाही घेऊ तुमच्या जवळचे दिसते नाही, कलर ओळखलं तुमची भावकी दिसते. बरं घेते बसा तुम्ही. डॉक्टरनं सांगितलं जास्त वेळ उभं करू नका, गुडघ्याचा तरस त्यांना. आणखी नाही घेताय का. पहाटेच्या पारी कोंबड कुकत, पहाटेच्या पारी कोंबड कुकत, आणि जे आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. पहा भुकलं की नाही. एका जनार्दनी समरस झाले तुरस येथे नाही. सुरतेचे मोती गोळ धाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही. सोनं सोनं म्हणजे काय का, गळ्यामध्ये घातलं त्याला सोनं म्हणतात, जे हातामध्ये घातलं जातं, पायामध्ये घातलं जातं, जे कानामध्ये टोचलं जातं त्याला सोनं असं म्हणतात बरं का मावशी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अंगावरती सोनं तुम्ही किती घाला बरं का, अंगावरती किती सोनं घाला, माणूस मेल्याच्या नंतर 1 ग्रॅम सुद्धा सोनं सोबती जाऊ देत नाहीत. आमचे महाराज म्हणतात भूषणेही घेती काढून या. अंगावरचं सगळं सोनं काढलं जातं, परंतु अंगावरती एक दागिना खरायचा दादून जे गळ्यामध्ये घातला जातो त्याला पवित्र अशी तुळशीची माळ म्हणतात दादून. ही माळ आहे माळ. माणूस मेल्याच्या नंतर कोणाची हिंमत होत नाही तेवढी तुळशीची माळ काढून घ्या म्हणण्याची. एकाची मी हिंमत होत नाही, म्हणून ज्यांच्या गळ्यामध्ये माळी नसतील त्यांनी उद्यापासून माळी घाला, आणि ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नसेल त्यांनी उद्या माळी टिकवा, काढू नका. कारण कोरोनामध्ये ज्यांनी माळी काढल्या देवाने त्यांचा नंबर पहिल्यांदा लावला, म्हणून नंबर लावून घेऊ नका. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस येथे नाही, म्हणून म्हणते बरं का नवराच नको बरं का. पण तुम्ही मनाला आल्यापासून म्हणते नवराच नको नवराच नको, ह्याला नेमकं झालं तरी काय बरं का. जाऊन द्या मावशी बरं का, नवरा बिचारा कसं ना बरं का, नवरा बिचारा कसं ना बरं का. पण मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं येत का. खोटं वाटतं तुम्हाला. माझा नंबर 1चा पिंटे दाऊ का, माझा नंबर 1चा पोरग कुठं बसलंय पप्या य.
आ ओ कसा दिसतोय माझा अभिता बुच्चन कसा बसलाय जण का बाबळीच्या खोडावर बसलाय पिंटेले आवडू नको मम्मी मर वर सर नाही पडू नाही नाही 90 किलोची उचली ते 110 किलोचं रेकॉर्ड आहे आपलं खात्या पित्या घरची मम्मी रे वागा पिंट्या ए बाळा पिंट्या ए बाळा ह्यो का आपला पप्पा त्यो का आपला पप्पा त्यो पप्पा आपला पप्पाला टाटा कर हे बघ बाळा पप्पाला टाटा कर बाळा हे पप्पाला टाटा कर पप्पाला टाटा कर हे बघ ए पप्पाला टाटा कर पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी द्यावी वाळीकडे बघ असं कर सगळं ऐकते बघा मॉडेल बापाव गेले बघा बरं का म्हणजे हा माझा नंबर 1चा पिंट्या बरं का पहिल्या लॉकडाऊन मधलाय पिंट्या मम्मीचे केस सोडवा ग मम्मीला टकली करशील ए आरडू नको बस फुल चार्जिंग आहे बॅटरी पिंट्या या बघ बाळा मी काय म्हणते बघ मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं माईक मध्ये अवघा मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अवघा मम्मी म्हण इकडे बघ बाळा हे बघ मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं मम्मी म्हणायचं काय म्हणायचं ए पिंट्या नाही ए नाही गप नाही तर नरड दाबीत असते बघ काय सांगायचं पिंट्या ठेवते खाली नाही तर कंबरड कटकन मोडायचं काय खातो कोणाष्ट मोडदा नुसत्या जडची जड लागतोय रामदेव बाबाचा आटा खातो का काय कोणाष्ट पिंट्या जा मग तिकडं बर का मंडळी हा माझा नंबर 1चा पिंट्या बर का पहिला लॉकडाऊन मधला बाबा पिंट्या बसवा का तिथं पप्पाच्या मांडीवर जाऊन बस जा बर का हा माझा नंबर 1चा पिंट्या बर का तुम्हाला 2 नंबरचं धावते बघा ओ कसा दिसतोय माझा गुलाबजामुन कसं बसला बघा जण का छोट्या हातीत बसलंय पिंट्या ए पिंट्या हो का आपला पप्पा बघ ए हे पप्पा बघ पप्पाला टाटा कर पप्पाला पप्पा किती खुश झाले बघ बरं पप्पा नुसते लेकर मोजतेत बघ बरं का म्हणजे हा 2 नंबरचा आहे बरं का 2 नंबरचा आहे दुसऱ्या लॉकडाऊन मधला आहे पिंट्या ए पिंट्या कुठे गेलता संडासला कार्ट चांगलं सागाव दिसते कुठे गेलता संडासला तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कायचा येत होता अरे अशी कामं सकाळी सकाळी आटपून घ्यायची असतात म्हणजे दिवसभर मूड कसा फ्रेश राहतोय बरं का मावशी पोरग एवढं गुणाचं बरं का लेकरू एवढं गुणाचं पण काय सांगायचं माझ्याकडे बघून थोडंसं घाबरले पोरग माझ्याकडे बघताय विचार करताय म्हणताय मम्मी जरा डेंजर दिसते पोरग माझ्याकडे बघताय विचार करताय म्हणताय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते का नाही पण याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून काय सांगायचं पिंट्या
वल लागल रे मुतलं बितलं नाही तसं काय करू नको साडी आज डाय क्लीन करून आणली काय सांगायचं लेकर एवढं गुण असं बघ पण कोणाची दृष्टी लागली का काय कोणास ठाऊक लेकराला कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक सकाळपासून पोरग रडायचं थांबणं गेले पहा ए नाही नाही ए नाही नाही काय झालं काय झालं आड नाही काय झालं ए नाही पिंट्या रडतो का कन तू रे काय झालं पप्पानं मारलं मग हवामान पप्पानं मारलं हो पप्पाची एवढी हिंमत काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू हो म्हणते की काय सांगावं एवढं गुण असेल लेकरू पण रडायचंच थांबणा मावशी शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंकू ग्राय बॉटल म्हणते ते पाजून बघ पोरग रडायचं थांबल खोटं सांगत ना मावशी त्या म्हातारीचं ऐकलं पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली मी कशाला कमी करते पण तरी सुद्धा पोरग रडायचंच थांबणं एक शेवटचा अंगा गीत गाऊन बघते पोरग रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाच्या हवाली करते बघा कसं बघतोय रडता राही ना बळ माझं रडता राही ना रडता राही ना बळ माझं रडता राही ना नाना परी समजाविते मागील ते खाया थापटोणी जविते अलविते पाळणा रडता राहीना बाळ माझ रडता राहीना रडता राहीना बाळ माझ रडता राहीना रडता राहीना बाळ माझ रडता रडता राहील सिंगल फेज लाईट आहे व्होल्टेज कमी पडते म्हणून दरसोड करते नाना परी करीतो छंद रडतो हास पुन्न नेत्रातून वाहती बुंद नेत्रातून वाहती बुंद याचा डोळा लागेना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना 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 पोटी भरून यादम सर्वांगी सुटला घाम एका जनार्दनी प्रेम यशोदे सीमावेण बरकम याच्यातल्या दोघं तिघ इथे बस बर बाळा तू आगाव कोण आहे इथे इथे बस इथं बस इथे ये लवकर ये बस वेळ करू नको बस तिथं तू तुटक तुटक सोशल डिस्टन्सिंग ठेव अंगात असं नाही खेटून नको बस तू अंगा असं हा अब्बा खोड्या करू नको नाही तर तुला उचलून घेईन बघ तिसरं म्हणून बर का मंडळी असा सोन्यासारखा संसार बर का असा सोन्यासारखा संसार सोन्यासारखे लेकरं बाळावं सोन्यासारखा नवरा पण काय सांगायचं मावशी संसाराला लागली नजर संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन बर का बघतीत कसं बघ पण तुम्ही म्हणाल यांना घेताना तर कधी पाहिलं नाही यांना घेताना कधी पाहिलं तसे आमचे हे बरं का रोज रोज घेत नाहीत खूप स्टँडर्ड आहेत बरं का रोज रोज घेत नाहीत आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात तसे लय इमानदार आहेत बरं का पण जिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसार किती वाईट असतो किती दुःखाचा असतो जिचा नवरा दारू पिऊन मेला ना त्याला विचार हे जीवन किती कष्टदायी असतं दादा म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन करण्याचं काम करत असतो विशेष करून तरुणांना सांगत असतो की कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका तंबाखू खाऊ नका गुटखा खाऊ नका दारू तर अजिबात पिऊ नका कारण दारूमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले म्हणून एक वेळ दारू पिण्यापेक्षा विष खाल्लेलं चांगलं बाबा विष पिलेलं चांगलं का कारण जहर खाने वाला अकेला मरता है जहर खाने वाला अकेला मरता है लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है पूरे परिवार को बर्बाद कर देता है म्हणून दादानो व्यसन करू
नख म्हणून नवऱ्याचं व्यसन सुटा म्हणून तुळजापूरला गेली बरं का. तुळजापूरच्या भवानी आई समोर हात जोडला, पदर पसरला, भवानी मातेला म्हटलं भवानी माते धाव आणि माझ्या नवसाला पाव. त्यावेळी ते तुळजापूरची भवानी आई लक्ष्मी आई नवसाला पावली बरं का. म्हणून त्या तुळजापूरच्या भवानी आईच्या नावानं 5 घरं जोगा मागते बरं का महिला मंडळ. लक्ष्मीआईचा जोगा असतो, भवानी आईचा जोगा असतो बरं का महिला मंडळ. प्रत्येकानं जोगा वाढायचा बरं का. ज्यांनी आणलं असेल त्यांनी वाढा बरं का. ज्यांच्याकडे नसेल तशी काही जबरदस्ती नाही. ज्यांच्याकडे असेल त्यांनीच वाढा, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी शेजारी कोण उसना घेऊन कोणी पण वाढा. नाही वाढला तर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील बघा. पुरुष मंडळ तुम्ही सदा वाढायचा, नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ जुलाब गिटबड किपळ गावाच्या बाहेर. आईचा जोगवा जोगवा महागेणा, आईचा जोगवा जोगवा महागेणा, अनादी निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दनाला गुणी, विविध तापाची करावया झाडणी, भक्ताला येतो पावसे निर्वाणी. ओ ऐसा जोगवा जोगवा महागण, आई राजा चहा 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 चहा. आता या वक्ताला चहा कोडून आणायचा. चहा नसला तर वडापाव पण चालतो. हा, हा. आई वडापाव नाही या गावात. ए वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालतोय. आई हा. माझा कोड होता. काय म्हटला? माझा अरे अरे जर का तुझं घोडा असेल, हा. ए जर का तुझं घोडा असेल हा. तिकडं नाते पुतले नेऊन सोड. आई कोडा नाही का? आई कोडा होता कोडा. लवकर लवकर विचार, देवाचं नवीन वार आहे. बर. त्यातली त्यात देवाचा सीझन चालू आहे. हा, हा. म्हणजे श्रावण चालू आहे. देवाला 2-2 कार्यक्रम असतात, त्याच्यामुळे लवकर लवकर विचार. कारण देवाचं नवीन वारं, एकदा का देवाचं वारं गेलं हा. की परत देवाला वारं आणण्यासाठी 7-8 फॅन लावावे लागते. आई आवाज दिला मंडळला. माझं कोडा असं होतं. कसं होतं? आई माझं कोडा असं होतं. ए कसं होतं? आई बोल. आमच्या कॅमेरामन दादाची दारू कधी सुटाल? भक्त हा कशाला बिचाऱ्याच्या मुळे उठलाय? ए भक्ता, हा. ए भक्ता आपण काळजी करू नको. हा कॅमेरावाल्या दादाची दारू सुटल. हा. ए कॅमेरामन दादाची दारू सुटल. पण जेव्हा त्याचा लिव्हर फुटल बापरे. तेव्हा कायमची सुटल. बोल. आई हा. माझं दुसरं कोड होत. काय म्हटला? माझं दुसरं कोड होत. जरा सोपं सोपं विचार बर. आणि आपल्यातले आपल्यातच विचार. हा कारण इथं बसलेली माणसं मला जरा चॅप्टर दिसतात. हा ए जर का काही चुकलं, हा. जर का काही चुकलं तर तुला आणि मला डांबरीनं तानू तानू हंत्याला. हा. हे काय आपलं आळंदी पुन्हा इकडं लवकर रस्ता सापडत नाही. हा. आणि जरी रस्ता सापडला तर गाडी ओव्हरटेक होत नाही. भक्ता रस्त्याचं काम चालू आहे. बोल. आई माझं दुसरं कोडा असं होत. काय म्हटला? माझं दुसरं कोडा असं होत. ए कसं होत? असं होत. ए कसं होत? आई. बोल. आई आ. कादी कोंबडी पांढरा अंडा का देती? भक्त हा ए भक्त हा. देवाचं अंगातलंच गेलं. येईन का आता मला नाही वाटत एवढं सीझन देवाच्या अंगात ये म्हणून. काय म्हटलं? काळी कोंबडी. पांढरा अंडा का देती? एक काम करावं लागतं भक्त. हा काळी कोंबडी पांढरा अंडा दे. आई मग बोल. ठरलेलं पैसे शपथ आहे सांग. आई आ. या देवावर पाऊस का पडत नाही? भक्त हा ए भक्त हा तुझ्या वायरी बिरी तुटल्यात का काय? हा काय काय विचारतोय? ए भक्ता हा. वेळेवर पाऊस न पडण्याची कारण अनेक आहेत. काय? मला सांग, झाड लावलंस का? नाही नाही. ए झाड लावलं का? हा हा नाही लावलं. अरे सरकार सांगते झाड लावा, इकडं नगरपालिका सांगते झाड लावा, इकडं आपलं ग्रामपंचायत सांगते झाड लावा. लावलंस? नाही. नाही लावलं. हा. का नाही लावलं? पाणी नाही नाही झाडाला ए द्यायला. भक्ता झाडाला झाडाला घालायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं. हो. चांगलं कारण शोधलेस भक्ता. झाडासाठी पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं. भक्ता मला सांग, हा. संडासला जातो का? हो जातो. हो पाणी नेतो नेतो ना. भक्ता. हा आंघोळ करतो हो पाण्यानंच करतो. हो लाज वाटते.
संडासला न्यायला पाणी हा. ए तुला आंघोळीला पाणी आहे ए तुला दारू टाकून प्यायला पाणी आहे. हो. अरे काय हो म्हणतो हो काय म्हणतो आज माणसासाठी सगळ्या गोष्टीसाठी पाणी दादन माणसाकडे सगळ्या गोष्टीसाठी पाणी आहे. पण माणसाला म्हटलंय खरं झाड लाव माणूस म्हणतो झाडासाठी पाणी नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव भक्ता ए भक्त इथं बसलेले सर्व भक्त सर्वांना सांगणे दादन जोपर्यंत तुम्ही आम्ही झाडं लावत नाहीत आणि लावलेली झाडं जगवत नाहीत तोपर्यंत तो भगवंत वेळेवर पाऊस पाडणार नाही. म्हणून झाडे लावा झाडे जगवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करत होतो. पाणी अडवा पाणी जिरवा. पण तुमचं आमचं सध्या उलट चालू आहे. आपलं असं चालू आहे याला अडवा त्याची जिरवा याला त्याला अडवण्यामध्ये याची त्याची जिरवण्यामध्ये याला त्याला नावं ठेवण्यामध्ये आपल्या शेजारच्याचा आपल्या भावकीचा पाय खेचण्यामध्ये माणसानं आपला विषय वाया घातलं. माझे संत मायबाप सांगतात भल्या माणसं सावध हो बरं सावध हो. देवानं माणसाच्या जन्माला घातलाय सुंदर नरदे दिला देवाची भक्ती कर बाळूमामाची भक्ती कर बाळूमामाची सेवा कर. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. देवाची देशाची धर्माची सेवा कर समाजाची सेवा कर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नवविध भक्तीच्या नवरात्रा करुणपोटी मागीन ज्ञानपुत्रा धरीन सद्भावंतरीच्या मित्रा दंब संसार सांडी नको पात्रा. आता साजनी झाले मी निसंग. भक्ती करायला सांगितली कोणती नवविध भक्ती पण कशी करायला सांगितली निसंग होऊन काम क्रोध लोभ मरबसर दंभ अहंकार सोडून द्यायला सांगितलेलं दादोनो. हो अहंकार सोडायला द्यायला सांगितलं. पहिल्यांदा मीपणा सोडा का जोपर्यंत मीपणा जात नाही तोपर्यंत तुमची भक्ती वाया आहे दादोनो. ज्या दिवशी मीपणा जाईल त्या दिवशी भक्ती सफल आहे. म्हणून निसंग होऊन आईचा जोगा मागून ठेविला जाऊनी महाद्वारी नवस फेडेला एका जनावर धडपण देखिला आणि जन्म मरणाचा फेरा चुकविला. माझ्यासोबत आलेले सर्व गुणीजन कलाकारांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायक नामांकित कीर्तनकार हरिभक्त संतोषी महाराज लाने आळंदी देवाचे माझ्यासोबत गायला आलेत. या ठिकाणी जे बुलबुलला साथ करतात उत्कृष्ट बुलबुल वादक भारूड सम्राट आमचे मित्र गोरख महाराज तुपे मला या ठिकाणी बुलबुल श्री बँजूची साथ करतात. या ठिकाणी जे ढोलकीला साथ करतो उत्कृष्ट ढोलकी वादक मृदंग वादक मूर्ती लहान कीर्ती घाण आपलं महान योगेश महाराज भोंबे सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच या ठिकाणी साऊंड सिस्टीमसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. फक्त दादा मॉनिटर कमी पडू देऊ नको बाकी सगळं ओके. परत एकदा कार्यक्रमाला ज्यांनी आमंत्रित केलं आमचे निलेश दादा दडस या ठिकाणी त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त दादांनी ही सेवा त्यांच्याकडे घेतलेली आहे. स्वखर्चातून करतात दादांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या जीवनामध्ये भरभराटी वाढो त्यांच्या जीवनामध्ये आयुष्य यश कीर्ती सर्व काही गोष्टी भगवंतांनी त्यांना देऊ अशी मी बाळूमामाच्या चरणी आणि नाथाच्या चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करत आहे. यानंतर एक सुंदर अशी गवळण होईल. गवळण झाल्याच्या नंतर भारुडाचा कार्यक्रम पुढे असाच चालू राहील. गुरुनाथ जाधव या भाविक भक्ताकडून 51 रुपयाचा जोग वाढलेला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सुंदर या ठिकाणी भजन करायचं आहे. भजन झाल्याच्या नंतर बाळा बाळा पैशान बघा आपल्या सौरभ मंडप एकशिव यांच्याकडून या ठिकाणी 51 रुपयाचा जोगाला धन्यवाद. मला नाव सांग रे. रावसाहेब मदने 51 रुपयाचा जोगाला धन्यवाद. दुर्वाग शाखे 21 रुपयाचा या ठिकाणी जोगाला धन्यवाद. सर्वांनी एकदा प्रेमानं प्रभूचं भजन करायचे. त्यानंतर भारुडाचा कार्यक्रम पुढे असं चालू आहे. फक्त उठून घरी कोणी जायचं बरं का मावशी घरी कोणी जायचं नाही बरं का. कारण रात्री माझा कार्यक्रम तिकडे विटा मायनीला होता बरं का. तिथं अशीच एक म्हातारी उठून घरी गेली बरं का. अशीच एक म्हातारी उठून घरी गेली. म्हातारी खाली बस म्हणलं म्हातारीनं ऐकलं नाही. म्हातारी घरी गेली. घरी गेल्या गेल्या म्हातारीला अटॅक आला. त्यामुळे सर्वांनी हो काळजी घ्यायची. सर्वांनी एकदा सुंदर भजन करा. त्यानंतर सुंदर शिकवलं. त्याच्यानंतर कार्यक्रम पुढे असं चालू राहील. 5 माणसं माझ्यासोबत द्यागता नेले जातात तुमच्यासाठी. या तुम्ही या तुम्ही हा अशी या अशी कवळे कवळे या. आणखीन
चौघ जण द्या. हा दोन आणखीन एक द्या आणखी एक द्या असं. जमते जमते वा 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 छान. आणखीन एक एक द्या आणखीन. चार खांदे करीन एक मडकं धरी या लवकर. काय ना फक्त खांदा द्यायचं या. सर्वांनी एकदा प्रेमाने प्रभूचं भजन करायचं. मामांचं भजन आहे. बाळू मामाच्या नावानं चांग भल बोला. बाळू मामाच्या नावानं चांग भल बोला. 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 मामाच्या नावानं. पण आमच्या मामांनी जरा जास्त मनाव घेतलं. मामा इकडे हे माझे मामा. मामांनी जास्त मनाव घेतलं आणि लग्नाचं या ठिकाणी योग आला. तसं नवरदेव तुमच्या गावातला नवरी तेवढी आळंदीची बरं का. तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं बरं का मावशी. लग्नाला उभी पण राहिली पण घोटाळा असा झाला. आमच्या मामांनी ब्राह्मण काका बंगाल सांगला. आता त्या बंगालच्या ब्राह्मण काकाने त्यांच्या भाषेत मंगलाष्टिका सुरू केली. मावशी माझा नवरदेवच पळून गेला वय. इकडे आला असं मला समजलं. एक चार हाका मारून बघते. नवरदेव आला तर ठीक नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक ए ऋतिक दिसतं का कुठं पाठीमाग. ऋतिक दिसतंय. ऋतिक चल. नवरदेव चला. नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन लग्न मंडपात यायचे. टाळी. या ठिकाणी लग्न करता वरड एवढं जमलेलं आहे. परंतु वरडाचा परिचय करणं फार महत्वाचं आहे. कारण नवरदेवाकडून कोण आले नवरीकडून कोण आले कळायला मार्ग. नवरदेवाकडून कोण कोण आले हात वर करा बरं. नवरदेवाकडची मंडळी 1 2 3 3.5 पावणे 4 60च्या पुढे अर्ध एवढे चालीत. एवढे चालीत का हो? तुम्ही का पाकिस्तान वाले का काय? 4-5 माणसं कशी आणलीत. कमी कर रे. वरचा भोंग्या कमी कर. हॅलो खडा कमी कर. हॅलो 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 हा जो विको तो कमी कर. जो विको येतोय ना हॅलो रिटर्न जो येतो का ना तो कमी कर. हॅलो बस. नवरीकडेच वरड. नवरीकडचा वरड हात वर करा. नवरीकडून कोण कोण आले बघा. याला म्हणायचं वराड. काय काय मावशांनी 2-2 हात वर केलेत बघा. त्यांना वाटलं जेवायला 2 ताटं भेटतात का काय. पण असं काही नाही बरं का. लग्न म्हटल्याच्या नंतर मामा फार महत्वाचे. दोन्ही पक्षाचे मामा. मामा उभा राहा. दोन्ही पक्षाचे मामा. नवरदेवाचे मामा. नवरीचे मामा इकडे. नवरीचे मामा इकडे. असं स्टेज झालं एक बारीक. मामा तुम्ही स्टेअरिंग इकडे फिरवा. आणि हे बरं का मामांचा परिचय. हे दिस इज माझं मामा. नवरदेव तुम्ही रिव्हर्स गेअर टाका. मामा तुम्ही फर्स्ट टाका. बरं असू. दोन्ही मामांचा परिचय. हे माझे मामा बरं का. हे दिस इज नवरीचे मामा आणि दिस इज नवरदेवाचे मामा. तुम्ही म्हणाल नवरी फार इंग्लिश बोलते खूप शाळा शिकली वाटतं. खरं सांगता दादा मी खूप शाळा शिकली बरं का. एवढी शाळा शिकले मी की नाही येल होऊन बिल झाली. एवढी शाळा शिकले बघा. माझ्या मामांचा परिचय असा. हे माझे मामा राहायला सध्या भारतात नसतात. भारतात नसतात बरं का. माझे मामा राहायला सध्या अमेरिकेला असतात. काय करतात? सप्त्या करता इकडे आहेत बरं का. अमेरिकेला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. आमच्या मामा की नाही तिकडं चपला सांधलं असतं. आणि हे माझ्या होणारे मिस्टरांचे मामा बरं का. मामा राहायला सध्या दुबईला असतात. हो ना मामा. काय करतात? तुम्ही फक्त हो म्हणा बाकीचं मी सांभाळते. मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे. तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका. हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे.
मामांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे. काय? आमचे मामा किने तिकडं केसव फुगे विकायला असतात. पण लग्नाकरता दोन्ही मामांनी विमान बुक केलं होतं. पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. दोन्ही मामासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. चला लग्नाला सुरुवात करायची आहे. आणखीन नवरदेवाचा परिचय करून द्यायचे. नवरदेव तुम्ही पुढे या. नवरदेवांचा परिचय करून देते. मामा तुम्ही मागे जाऊ. नवरदेवाचा परिचय असे बघा, हे माझे होणारे मिस्टर, राहायला सध्या हाँगकाँगला असतात. काय करते? आमच्या ह्यांचा तिकडे खूप मोठा उद्योग आहे. काय? खूप मोठा बिझनेस आहे. काय? हो ना, खोटं बोला पण रिटून बोला. आमच्या ह्यांचा तिकडे खूप मोठा बिझनेस आहे. काय? आमच्या इकडे तिकडं म्हशी सांभाळायला असतात. पण नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे बरं का, आणि विशेष म्हणजे निर्व्यसनी आहे. हॅलो, आमच्या यांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? तुम्ही हसू नका, बाकीच्याला संशय येते. कारण आज निर्व्यसनी पोरं भेटणार मावशी. हा, कारण आज 80% पोरला व्यसन आहे तंबाखू, गुटखा, सिगारेट. 80% पोरला दारू. म्हणून निर्व्यसनी पोरं भेटणार. दुसरी गोष्ट म्हणजे हॅलो, हा, कारण आज निर्व्यसनी पोरं भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मुलगा आहे बरं का, शेतकरी आहे. कारण आजकाल शेतीवाल्या लोकांनी पोरगे देणार. शेतीवाला म्हटल्या लोक म्हणतात पोरगे द्यायला नको का, कारण मुलीला शेतामध्ये काम करावं लागेल. मुलीचे आई वडील म्हणतात आम्हाला जावई नोकरीवाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. आणि त्यांच्या खानदानात कोणीच नोकरीला नसतं. हो, सरकारी नोकरी पाहिजे त्याला, तो परमनंट असला पाहिजे, त्याला महिन्याला 1.5-2 लाख रुपये पगार असला पाहिजे, 4-5 मजली त्याला राहायला बंगला असला पाहिजे, नावाला का होईना 20-25 एकर त्याला शेती असली पाहिजे. आणि एवढी सगळी शेती असून सुद्धा आमची मुलगी शेतामध्ये कामाला गेली नाही पाहिजे. वारा जमाना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती डिमांड मोठी ठेवा त्याला माझा विरोध नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकऱ्याला कधी कमी समजू नका बरं का. कारण जो स्वतःचा पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, आणि जो संपूर्ण जगाचं पोट भरतो ना त्याला माझा शेतकरी म्हणतात दादांनो. म्हणून शेतकरी हा राजा आहे दादांनो. म्हणून शेतीवाल्याला कधी कमी समजू नका. सगळं जग संपावर जाऊ द्या, काही फरक पडणार नाही. परंतु ज्या दिवशी माझा शेतकरी राजा संपावर जाईल ना त्या दिवशी जगावर उपाशी झोपण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेतकऱ्याचा आदर केला पाहिजे, शेतकऱ्याची कदर केली पाहिजे. तसे आमचे हे शेतकरी आहेत बरं का, बागायतदार आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत. आमच्या ह्यांची चंद्रवाडी शेकर जमीन आहे. कमी सांगितली काय? चला लग्नाला सुरुवात करायची. आणखी नाही मुख्य परिचय करून द्यायचा राहिला. पिंट्या कुठे गेला? गेला वाटतं मगाचा मोठा पिंट्या. तू ये बाळाच, मोठा गेला म्हणून काय झालं, छोटा इकडे. ए तू इकडे ये बाळा, ये सोन्या इकडे ये बघा, ये ए पिंट्या बघ, आजपासून हा तुझा पप्पा. मन पप्पा पप्पा. आणि मॅच झाले तुम्हाला उगा पिंट्या. आणि बरं का हो, हे आपलं कॅलेंडर. पण माझ्या लेकराचं भाग्य बघा किती मोठे. माझ्या लेकराचं नशीब बघा, आईच्या लग्नामध्ये अक्षदा टाकायला आले. बाळा बस खाली. चला लग्नाला सुरुवात करायची. अक्षदा आला का इकडे? अक्षदा आल्या तुम्हाला पाठीमागे भेटले का अक्षदा? नसले भेटले तर कोणी चपलान दगड फेकून मारू नका बरं का. चला दोघ जण उठा, अंतर पड धरायला.
सिद्धिदाता बनला मुरुड विनायक चिंताली देवरा लेयात्री गिरिजात्मज सुवरदम विघ्नेश्वर ओ शरण राम राजन संपितं गणपति शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान 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 फुल टाकून इंस्ट्रुमेंट वर पडते सर्वांना विनंती आहेर करा सर्वांनी आहेर लग्न सोहळा पार पडलं आयर सगळ्यांनी करायचं बरं का? लग्नासाठी सर्वांनी आहेर करायचं आहे. लग्न सोहळा पार पडला आता लग्नानंतर नाव घ्यायचा कार्यक्रम असतो बरं का? नाव घेण्याचा कार्यक्रम असते नवरदेव पुढे या लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव गेली बरं का त्यानंतर मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी नाव घेतील दाजी किती खुश आहेत बघितलं त्यांना वाटलं बरं झालं आताच्या पोराचं एक लग्न जमना माझं दुसरं चालू आहे पण बरं का तुम्ही एवढा आनंदी होऊ नका कारण मला फक्त लग्नाचा नाद आहे नांदायचा अजिबात नाद नाही नाव घेते आहे का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी होय व तुमचं नाव काय काय नाव आहे बरं झालं ये मग जुळला कारण माझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव नाताच होत ए ए बस खाली तुझं काप कालवा करून मगापासून काय त्याला त्रास दिला काय म्हटले घेते का देवळीत देवळी देवळीत होती खिसणे देवळीत देवळी देवळीत होती खिसणे आमचे नाथाराव गेले संडासला डुकरीनं दिली डुसणी सासू बसली आय स्पेस माधुरी माझी गवळ्याची म्हैस मग कस कुठे गेले आमचे मामा मामा तुम्ही म्हणले नवरदेव गरीब आहे इतका गरीब असेल असं वाटलं नव्हतं खुशाल मला गवळ्याची म्हैस म्हणतात खरंच सांगा बरं मावशी खरंच सांगा दादा म्हशीसारखे दिसते का मी म्हशीसारखे दिसते कोण म्हणलं हो कार चडी तुझ्या रानात काय चरायला आलती वैरे मी खुशाल हो म्हणतोय खरंच सांगा बरं खरं सांगा कशी दिसते होता तुम्ही दिसते का ना ओमेनी कार दिसते का नाही मारुती कार दिसते का नाही इनोवा दिसते का नाही क्रेटा दिसते का नाही MG हेक्टर आणि हे बघा ना आमचं बिना टॉलीचं ट्रॅक्टर फकडा 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 खुशाल मला म्हैस म्हणजे काळजी करू नका आता यांच्यापेक्षा भारीतलं नाव घेते आहे का
यांच्यापेक्षा भारीतलं नाव घेते. आला आला रुकवत रुकवत होता जिलेबीचा येडा. आला आला रुकवत रुकवत होता जिलेबीचा येडा. मी गवळ्याची म्हैस तर आमचे नाथाराव पकालीचा रेडा. आता फिटून फाड बर का. आता आता देवाचं नाव घेते. कारण आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पहिलीनाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा. ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी, मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा, मग पहिला गोपाळपुरा. गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ, मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास देवाले आसपास. साधू संतांची केली सेवा, मग गेली महादेवा. महादेवात व्हायला बळे, मग झाली जगन्नाथ जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माळ, मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ. भेळमध्ये होतं लसूण बर का. केरबरी ओ कॅडबरी. भेळमध्ये होता लसूण आणि आमच्या नाथरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. आता कसं वाटतंय. हळदुली वाटून वाटीला पाटा. अव हळदुली वाटून वाटीला पाटा. अवगुणाचा नवरा हळदोली उठा. चला हो लग्नाला माझ्या. चला हो लग्नाला माझ्या. टाळी. चला हो लग्नाला माझ्या. चला हो लग्नाला माझ्या. चला लग्नाला माझ्या. चला हो 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 लग्नाला माझ्या. लग्न झालं. आता नवरी मुलगी सासरी नांदायला जाते बरं का. मग पण नांदायला चालल्यानंतर नवरी किती रडती खरं सांगा. रडते का ना नवऱ्या. नवरीकडे बघितल्यानंतर सगळ्याला रडू येते का ना खरं सांगा मावशी. कोणाची लेक असू दे तुम्ही रडता का ना खरं सांगा. तुम्हाला सांगते आता मी नांदायला चालले. माझ्यासाठी कोणी सुद्धा रडायचं नाही. एकनं सुद्धा रडायचं नाही. कारण तुम्ही रडला की मला हसू येते म्हणून कोणी रडायचं नाही. बस. कारण नवरी पूर्वीची नवरी रडायची बरं का मावशी. पूर्वीच्या काळातली नवरी फार रडायची. आताच्या नवऱ्या जास्त रडत नाहीत. रडत नाहीत म्हणजे 90% रडतच नाहीत. एखादीच रडती. त्याला कारण काय असलं पाहिजे. आता मुलगी पळून जाते आणि मुलीची आईवडील रडतात. तिच्यासाठी आईवडील रडतात. अशाची आता सध्या परिस्थिती झाली. कारण लव्ह मॅरेज झालं, प्रेम विवाह आला आणि ते पण आता ऑनलाईन प्रेम आलं. ऑनलाईन कुठंतरी फेसबुकवर इंस्टाग्रामवर प्रेम जुळतं. मोबाईलवर प्रेम होतं आणि मग ते ऑनलाईनच लग्न लागतं त्यांचं. माय लागत नाही लग्नाला, बाप लागत नाही, मामा लागत नाही, मामी लागत नाही, कन्यादान नाही, काय नाही काय नाही. फक्त सया लागतात. सया एक दोन फक्त ते साक्षीदार असले की लग्न होऊन जातं. फार जमाना बदललेला आहे. प्रेमाला आम्ही विरोध करणारा माणूस नाही, पण कुठेतरी पळून जाण्याचं मुलींचं प्रमाण वाढलेलं ते खरं होऊ नये हा प्रकार. कारण आज मुलीचा बापापेक्षाही प्रियकरावर जास्त विश्वास राहिला आहे. बापावर कमी विश्वास राहिला पोरीचा. पोरगी म्हणते माझा बापावर विश्वास नाही, माझा बाप कोणाच्या तरी हातात गळ्यात बांधून देईल म्हणून मी माझ्या मनानंच लग्न करेन. अशा पोरीचा निर्णय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलींना सांगणे माझं, लग्न माय बापाच्या पसंतीने करा. आई बापाचे आशीर्वाद घेऊन लग्न करा. सोन्याचा संसार होईल. कारण आपला बाप किती हुशार आहे सांग पोरी. आपला बाप किती हुशार आहे. आपल्या बापाला जर कोणी 5 रुपयाचा पेन खिशाचा मागितला ना, खिशाचा पेन, बाप दुसऱ्याच्या हातामध्ये पेन देताना 10 वेळा विचार करतो, पेन देऊ का नको याला का. आणि जरी पेन दिला तरी पेनाचं टोपण देत नाही. टोपण काढतो स्वतः जवळच ठेवतो. का बरं. पेन वापस आला पाहिजे. एवढा हुशार आहे आपला बाप दादा. मुली हो, 5 रुपयाचा पेन बाप दुसऱ्याच्या हातामध्ये देताना 10 वेळा विचार करतो. मग मला सांगा, आपल्या मुलीचा हात दुसऱ्याच्या हातामध्ये देताना बाप किती वेळा विचार करत असेल. हा विचाराच्या पोरीने केलं पाहिजे हो. कारण
बदला, तुम्ही शिका, खूप मोठे व्हा, संघर्ष करा, मोठे व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, पायलट व्हा, हो अंतराळामध्ये फिरा, त्याला हो मी सहमत आहे. पण कुठंतरी मायबापाचा विचार आपण करणं गरजेचं आहे का नाही? गरजेचं आहे, गरजेचं आहे. कारण ज्या बापाची मुलगी पळून जाते ना दादांनो, त्या बापाला समाजामध्ये जगता येत नाही, मरता येत नाही बरं का. हो म्हणून सर्वप्रथम मायबापाचा विचार मुलीने केला पाहिजे, हा या ठिकाणी संदेश मी देईन. सेज मंडपी दोघे ती दोघे अन एका जनार्दनी नाचती भोगे. सर्वांनी एकदा प्रेमाने त्या प्रभूचं भाजी करायचं. यानंतर जे पात्र युट्यूबला गाजलं, टीव्हीला, इंस्टा, फेसबुक जिकडं तिकडं गाज, तुम्ही मला ऐकण्यासाठी बघण्यासाठी फार उत्सुक आहात. कारण मागील शिवजयंतीला सुद्धा गावातून फोन आला होता मला आणि त्यावेळेला तारीख म्हणजे शिल्लक नव्हती. आता तो योग आलेला आमच्या निलेश दादामुळे बरं का. निलेश दादासाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी सुंदर असं जे पात्र टीव्हीला गाजलं, इंस्टा मोबाईलवर जे गाजलं पात्र ते या ठिकाणी सादर होणार आहे. आतापर्यंत जशी कार्यक्रमाला साथ दिली तशी शेवटपर्यंत साथ असू द्या. त्यानंतर गवळण आणि त्याच्यानंतर भारुडाचा कार्यक्रम पुढे असा चालू राहील. आणखी अर्धा तास कार्यक्रम होईल. त्यानंतर पण आपली आरती असते, मानाची आरती असते, त्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. बाळूमामाच्या नावानं चांग बल बोला, बाळूमामाच्या नावानं चांग बल बोला. बेमान दुनिया रे, बेमान दुनिया रे, बेमान दुनिया आई रे, बेमान दुनिया आई रे, आई रे, बेमान दुनिया रे. आई रे, बेमान दुनिया आई रे, आई रे, बेमान दुनिया आई रे. माता पिता को कोई न माने, माता पिता को हिजड़ो बहुमा, हिजड़ो बहुमा. साधु संत को कोई बहुमा. आई रे, बेमान दुनिया आई रे, आई रे, बेमान दुनिया आई रे, आई रे, बेमान दुनिया आई रे, आई रे, बेमान दुनिया आई रे. कहत कबीरा कबीरा
कबीरा कबीरा कबीरा कबीरा कहता कबीरा 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 कहत कबीरा कबीरा कहत कबीरा 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 कहत कबीरा सुनो मैं साधु यही पथ है निर्वाण निर्वाण आई रे बेईमान दुनिया 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 भुरगुंडे या शब्दाचा अर्थ मुलगा किंवा मुलगी होत नाही, कारण नवसानं लेकर होत नाहीत. महाराज मला नवसानं लेकर होत नसतात. थोडं कमी कर. कारण त्याचं खंडन आमचे जगद्गुरु तुकोबराय करतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का
करणे लागे पती नवसानं लेकर होत नाहीत. मग महाराज बुरगुंडा म्हणजे काय? लेकरू नव्ह. मग बुरगुंडा शब्दाचा अर्थ होतो तुला ज्ञान होईल. नाथ महाराज म्हणतात तुला ज्ञान होईल. कोणाला होईल? याला होईल, त्याला होईल, हिला होईल, तिला होईल, सगळ्यांना ज्ञान होईल. हो, पण कधी जर गुरुच्या चरणाची सेवा करशील, देवाची भक्ती करशील, तेवढं ते ज्ञान तुला होईल. ज्ञानाशिव माणसाच्या जीवनाला किंमत नाही बरं का बाबा. अजिबात किंमत नाही. माणूस किती पैशावाला असू द्या, त्याच्याकडे जर विचार नसेल तर गावातले लोक म्हणतात त्याच्या नादी लागू नका, कारण डोक्यात कमी. पैसा किती असू द्या ना, पण विचाराला फार किंमत आहे दादांना. इथं बसलेली माणसं दादा, किती लोकांच्या घरामध्ये अनिल अंबानीचा, मुकेश अंबानीचा फोटो हातवर करा बरं. किती लोकांच्या घरामध्ये टाटाचा फोटो हातवर करा बरं. किती लोकांच्या घरामध्ये गौतम अदानीचा फोटो हातवर करा बरं. एकाच्या पण नाही. किती लोकांच्या घरी माझ्या संत बाळूमामांचा फोटो हातवर करा बरं. किती लोकांच्या घरी माझ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो हातवर करा. वा. आणि किती लोकांच्या घरामध्ये माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हातवर करा बरं. का बरं? का? यांच्याकडे का नुसता पैसा होता गो? नाही नाही, यांच्याकडे ज्ञानाची श्रीमंती होती, विचाराची श्रीमंती होती. म्हणून जगामध्ये ज्ञान फार महत्वाचे बरं. ज्ञान फार महत्वाचे. महिला मंडळ पोरांना ज्ञान दिलं पाहिजे, संस्कार दिले पाहिजे बरं का. पोरांना अधूनमधून कीर्तनाला आणलं पाहिजे, भजनाला आणलं पाहिजे, चांगल्या धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे, त्यांना कार्यक्रमामध्ये पुढे बसवलं पाहिजे पोराला. ज्ञान सांगतो, ज्ञान ज्ञान नावाचा बुरगुंडा तवा तुमच्या पोटाला जाईल. त्याशिवाय ज्ञान. कारण आजची आई लेकरावर लक्ष कमी आणि मोबाईलवर जास्त राहिलं आजच्या आईचं लक्ष बरं का. कारण आजच्या आईच्या हातामध्ये मोबाईल आला, आईचा दिवस सेल्फी घेण्यामध्ये जातो. सेल्फी आणि रील्स बनवण्यामध्ये आईचा वेळ जातोय. असा मोबाईल धरते आई आणि असं वाकड तोंड करते बघा. चांगल्या तोंडाचं वाटलं कोणी करायला शिकवलं? कशाला? देवानं चांगलं तोंड दिलं, वाकडं का तोंड करायचं बरं. आजची आईचं लेकराकडे लक्ष नाही जातं, मोबाईल मध्ये लक्ष. आणि पोरांच्या बी हातामध्ये मोबाईल आलं. 10-15 वर्षाचा पोरगा त्याच्याकडे 25,000 रुपयाचा मोबाईल असतो. आयफोन आहे लेकराकडे, आयफोन. पोराला घालायला चेडी नाही पण त्याच्याकडे आयफोन आहे. आमच्या गावात एक पोरग आहे, खरंच दादांनो, घालायला त्याला कपडे नाही, राहायला नीट घर नाही, आयफोन घेऊन काय करायचं काय तुम्हाला? घेऊच नका या मताचा मी नाही दादून. पण गोष्टी कशा असाव्या ऐका, ज्ञानाच्या गोष्टी जवळ असाव्या दादून. घरामध्ये पुस्तक असली पाहिजे दादून. घरामध्ये पुस्तक असलं पाहिजे, कारण त्याच्या घरामध्ये पुस्तक त्याचंच दादून या जगामध्ये आदर होत असतो. कारण जो माणूस पुस्तक वाचतो त्याचं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नसतं. कारण शिक्षण या वाघिणीचं दूध आहे दादा, आणि जो पितो तो गुरगरल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. का? आमचे भगवान बाबा सांगायचे, दादा एक एकर ईक पण एक तरी लेकरं शिकव. का? शिक्षणाचं महत्व दादा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीदेवी फुले, हो, क्रांती सूर्य ज्योती महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरामध्ये पोहोचली जातात. म्हणून पोरांना चांगलं शिकवा, ज्ञान द्या बरं का महिला मंडळ. कारण आता बघतो आपण पोरं हुशार नाहीत असं नाही, पोरं हुशार आहेत आपली लेकरं बरं का. हुशार नाहीत असं नाही. बघा हे पोरं पुढे बसलेले, पोरं मांडी घाला, सगळेजण मांडी घाला. तू पण, तुका मला सावडायला आला का? मांडी घाल. पोरं किती हुशार बघा महिला मंडळ बरं का. हुशार किती पहा पोरा. हो, आपल्या मोबाईल मध्ये एक 2 GB बंदुकीचा गेम आहे, त्याचं काय नाव रे? फ्री फायर. वा, फ्री फायर. टाळ्या बघताय कर त्यासाठी. फ्री फायर. एवढ्या माणसामध्ये बोलण्याचे डेअरिंग त्याने केलं. फ्री फायर. बाळा, आपल्या मोबाईल मध्ये एक कार्टून, एक मोठ्या ढेरीचं एक छोट्या ढेरीचं, काय नाव रे त्याचं? मोठं पतलो. मोठं लाजायचं नाही, मोठ्यानं उत्तर द्यायचं, मोठं पतलो. असं वाटतंय आता मारावं तुमच्या गावात जन्मले हो. एवढे हुशार पोर तुमच्या गावामध्ये. मोठं पतलं. बाळा, एक झिंगाट गाणं आलं होतं, झिंग झिंग झिंगाट. कोण्या पिक्चर मधलं होतं ते? सैराट. वा, त्या सैराट मध्ये हिरो होता, त्याचं नाव परश्या. त्याच्यामध्ये एक हिरोईन होती, तिचं नाव पाठीमागून म्हातारा पण म्हणलं आर्ची. वा, आर्ची. आता शेवटचा प्रश्न आहे बाळा, शेवटचा. घाबरायचं नाही, मोठ्यानं उत्तर द्यायचं. मला सांग, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला 11वा अभंग कोणतं? ते म्हणते मला काय माहिती. आरची काय तुझी मावशी होती वैर? मग त्याला आरची कशी माहिती? त्याला परशा कसा माहिती? त्याला मोबाईल मधला गेम कसा माहिती? कार्टून माहिती, त्याला सगळं माहिती. पोरं हुशार नाहीत असं नाही, पोरं हुशारच आहेत, परंतु कोणत्या गोष्टीमध्ये पोरं हुशार असली पाहिजे याचं ज्ञान पोरांना आज नाही. आणि याला जबाबदार जर कोण असेल तर पोरं नाही दादा. याला जबाबदार पोराचे आई वडील इथं बसलेले आहेत दादा. किती आई अशा आहेत की आपल्या पोरला रोज हरिपाठ वाचायला सांगतात. एखादी असेल तिनं हात वर करा, तिचा इथं जाहीर पुतळा बांधतो. आहे का एखादी आहे इथं? एक पण नाही.
किती आई अशी रोज पोराला हरिपाठ वाचायला सांगते, ज्ञानेश्वरी वाचायला सांगते. एखादी असेल तर तिने हातवर करा बरं. एक पण नाही ना दादांनो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर बीज शुद्ध असेल तर दादांनो फळ सुद्धा गोडच येतात. म्हणून पूर्ण संस्कारला वा संस्कार फळाची गरज आहे. कारण एका आईनं छत्रपती शिवाजीराजांना घडवलं, एका आईनं छत्रपती संभाजीराजाला घडवलं दादांनो, जिजामाऊलीनं. जर एक जिजाबाई साहेब जर हिंदुस्थानाच्या मातीमध्ये जन्माला आले नसते तर हे 2 रत्न नसते आले दादा. आपला हिंदुस्थान आणखीन सुद्धा कोणाची तरी गुलामगिरी करत पडला असता. पण उपकार माऊलीचे द्या. पण पूर्वीची आई अशी होती, लेकराला देवधर्माच्या गोष्टी सांगायची, संस्कार द्यायची, शूरवीरांच्या गोष्टी सांगायची. आताची आई लेकरू रडू लागले की त्याच्या हातामध्ये मोबाईल देते. हो, मोबाईल देऊ नका ह्या मताचं नाही बरं का. शिक्षण ऑनलाईन आलंय, काळापुरता मोबाईल असावा महिला मंडळ, काळापुरता मोबाईल असावा पोराकडं. शिक्षण ऑनलाईन आलेलं आहे, शिक्षणापुरता मोबाईल असावा. परंतु शिक्षणा व्यतिरिक्त आपलं पोरग मोबाईलवर कोणती झूम मीटिंग अटेंड करतं याच्यावर आईबापाचं लक्ष असलं पाहिजे. काळाची गरज नाही. कारण बघतोय आपण 17-18 वर्षाचे पोरं होतो ना, 15 वर्षाच्या पोराला प्रेम होतंय, 15 वर्षाचं पोरग प्रेम होतंय त्याला. हो, म्हणून दादा पोरावर लक्ष असलं पाहिजे. आणि व्यसन हे जे होतात का नाही, व्यसन संगतीतून होतात. 17-18 वर्षाचं बरं गुटखा खाते, मग सांगितलं तंबाखू खाते, दारू पिते, आणखीन तोंडावर नीट मिशे सुद्धा फुटले नाही अशी पोरं आज व्यसन करू लागले दादांनो. 1 रुपयाची कमवायची अक्कल आली नाही अशी पोरं आज व्यसन करू लागले. त्यांना सांगण्यात दादा व्यसन कशाला करतोय दादा, हे तंबाखू काय खातोय, तुझ्या जर पैसे खर्च करण्याची लय मस्ती ना. गुटखा काय खातोय, पैसे खर्च करण्याची लय हिंमत आहे ना. उद्यापासून काजू खा, उद्यापासून बदाम खा, दूध पे, व्यायाम कर, ताकद कमव, आयुष्यामध्ये तुला कामाला येईल ना. चांगलं खा ना. पण म्हणतो महाराज चांगलं खायला पैसे चांगलीच लागतील. पण दादा एक गोष्ट लक्षात ठेव, तू गुटखा खातोय ना, गुटखा, तुला काजू बदाम खायला परवडत नाही. तू गुटखा खातोय ना, गुटखा 25,000 रुपये किलो गुटखा आहे मार्केटला. 30,000 रुपये किलो मार्केटला विमल मिळते दादांनो. कधीतरी किलो न विकत घेऊन बघा, मग तुम्हाला कळल. हो, पण नाही खायचं. 700 रुपये किलोचा काजू खायचा नाही, 800 रुपये किलोचा बदाम खायचा नाही, मग 25,000 रुपये किलोचा गो खाईल. काय खाईल पोराहो, काय खाईल गो. मी काय वाईट बोलत नाही, वाईट बोलण्याचं सांगण्याचं व्यासपीठ पण नाही. पण त्याचं नावच आहे, ठेवणाऱ्यांना काय डोकं लावून नाव ठेवलं असेल पहा, त्याचं नावच आहे बाळांनो, काय गु ट खा. काय नाव रे बाळा, गु. गुवर जोर द्यायचं ग, खाल्लो अंडरपॅन्ट घालायचं, आपलं अंडरलाईन करायचं त्याला. गु ट खा. खाणाऱ्याला म्हणाव फक्त मधला ट काढ. काय होतं रे, खुशाल खा म्हणत. दुकानदारानं पुढे मध्ये फिल्टर करून आणलंय. अरे येडी हळद. अरे एकीकडे आमचं यान चंद्रावर गेलं, एकीकडे माझा भारत चंद्रावर उतरला. चंद्रावर भारतानं सॉफ्ट लँडिंग केली दादांनो. आज भारत मंगळावर जातोय, आज भारत सूर्याभोवती चक्कर मारतो दादा. साधी गोष्ट नाही. शेजारचा पाकिस्तान म्हणतोय आमच्या झेंड्यावरती चंद्र आहे. भारतानं नासाला सुद्धा हादरून ठेवलंय. साधा भारत ना दादा, सामान्य देशामध्ये जन्म घेतलेले तुम्ही आणि माणसं नाहीत. शेजारचा पाकिस्तान म्हणतो आमच्या झेंड्यावरती चंद्र आहे. काय, शेजारचा पाकिस्तान म्हणतोय आमच्या झेंड्यावरती चंद्र आहे. परंतु त्या पाकिस्तानला हे माहित नाही की आज आमचा चंद्रावरती झेंडा आहे. आज आमचा चंद्रावरती झेंडा दादा. सामान्य देशामध्ये जन्म घेतलेली तुम्ही आम्ही माणसं नाहीत. परंतु याच देशातल्या तरुणांना आज काय खावं, काय प्यावं आणि कसं वागावं याचं भान सुद्धा उरलं नाही. म्हणून दादा माणसाच्या जन्माला येऊन जर माणसासारखं वागलं नाही ना, तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया दादा. अरे माणसाच्या जन्माला आलास काय, एखाद्या डुकरासारखं नालीत गटारीत लोळून मेलास काय, काहीच फरक नाही दादा. म्हणून दादा माणसाचा जन्म सार्थकी करून घे. बाळूमामांची सेवा कर, भक्ती कर, पांडुरंगाच्या भक्तीमध्ये वेडा हो. देश सेवा, राष्ट्र सेवा, समाजाची सेवा, जन्मदात्या मात्या पितेची सेवा कर दादा, जीवनाचं कल्याण होईल. म्हणून ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील. देशभक्ती सोडली, राष्ट्रभक्ती सोडली, आई बापाचं वचन सोडलं, आई बापाची स्वप्न सोडली आणि पोरं व्यसनाच्या नादी लागले. त्यांना सांगणार दादा स्वतःला मर्द म्हणून घेतो ना, स्वतःला मर्द म्हणून घेतो आणि दारूच्या अड्ड्यावर जातो, दारू पितो, घरी येतो, आईला उलट बोलतो, बापाला उलट बोलतो, बहिणीचा अपमान करतो आणि बायकोला दारू पिऊन मारतो आणि स्वतःला मर्द म्हणून घेतो. ए मर्दा, असा कसा मर्द गड्या तू. ऐक मर्दार, दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठं बी मरशील.
या रस्त्यावर कुठं बी मरशील, या रस्त्यावर कुठं बी मरशील. आवाज द्या. अरे या रस्त्यावर दारूच्या नादी लागून गुणवान झाल्या व सार काम धंदा त्यागून पोटभरती भीक मागून हिच्या नादान हिच्या नादान अरे नादान हिच्या नादान बरबाद होशील. या रस्त्यावर म्हणून अरे दादा नको लागू दारूचा नादा, हे दादा नको लागू दारूचा नादा. अरे बायको लेकर भिकेला लावली, काय बायको लेकर भिकेला लावली, सोडू नका मग धंदा धंदा धंदा. अरे हो अहो या दारू चालणारले वाईट, दादा दारू चालणारले वाईट, आणि रोज रोज पिऊन हा होतोय ताई. हा म्हणजे कोण बर का? माझा नवरा. आणि रोज रोज पिऊन हा होतोय ताई. अहो याला वर जाण्याची लई घाई, अहो याला वर जाण्याची लई घाई, आणि सकाळी 5 वाजताच गेला बाई. अहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई, आणि त्याच्या पिंडाला कवळा शिवला नाही. अहो त्याची बायको रडती धाई धाई. मला मुंबईला नेतो म्हणला होता, दादा कोणत्याचा पिक्चर धावतो म्हणला होता, लेकरा बाळांना कपडे घेतो म्हणला. सारस कसं टाकून गेला. काय सांगवा मावशाव, दारुडा नवरा मेले सरडू पण येत नाही, पण पाहुण्याला वेळे काय म्हणतील म्हणून रडावं लागतंय. अहो कसा विसरून, अहो कसा विसरून गेला वादा. कुटुंबाला फार मोठी स्वप्न दावली होती. बायकोला सांगितलं संक्रांत जवळ आली, तुला सोन्याचा हार करतो. पोरीला सांगितलं परीक्षेमध्ये पास झाली, तुला स्कूटी घेऊन देतो. पोराला सांगितलं तुला आयफोन घेऊन देतो. पण दादा सगळी सगळी स्वप्न अपुरी राहिली. एक दिवस किडनी फेल झाली, लिव्हर खराब झाला, आताड्या सगळ्या सडवून गेल्या. डॉक्टरनं सांगितलं दादा आता किती जरी पैसे खर्च केले तरी मी तुला वाचवू शकत नाही. का? कारण वेळ निघून गेली, वेळ निघून गेली. म्हणून वेळीच सावध व्हा, वाईट वेळ यायच्या अगोदर सावध व्हा. कारण एकदा का वेळ निघून गेली की पुन्हा सावध होऊन काही उपयोग होत नाही. कारण जोपर्यंत बस लांब आहे, एसटी लांब आहे, तोपर्यंत तिला हात करा. जवळ आल्याच्या नंतर बस थांबल. नाहीतर बस गेली निघून हात करतोय पाठी मागून थांबल गहू. म्हणून कसा विसरून गेला वादा. अरे दादा नको लागू दारूचा नादा, हे दादा नको लागू दारूचा नादा. अरे अरुण वरडून डोक्यातून सांगतो या गोविंदा, अरुण वरडून डोक्यातून सांगतो या गोविंदा गोविंदा गोविंदा. या ठिकाणी भारुडाच्या नंतर आपल्या निलेश दादांचा या ठिकाणी वाढदिवस आहे. म्हणून त्यांना केक कापण्यासाठी आपल्याला 5 मिनिट असं वेळ द्यायचा आहे बरं का. सर्वांनी सुंदर भजन करा. आई सारख्या कोण सांगितलं जय संती जय जयकार केला, हे का जनार्दनी आनंद झाला.
सर्वांनी चांगलं भजन केलं असं करत या ठिकाणी बोलण्याच्या वगैरे मध्ये शब्द वाकडा तिकडे चुकीचं गेलं असेल आई वडिलांच्या अंत करणं माफ करायचे काही बरोबर असेल भगवंताची कृपा संतांचा आशीर्वाद माझ्या सद्गुरूंची कृपा माझ्या जन्मदात्या मात्या पित्याचा आशीर्वाद या ठिकाणी समजेल पुढे घ्या हे अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीची या दासा कल्पनेची बाधा नव्हे नहो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागोरा जसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा मने तया असावे कल्याण आणि जामुखी निधान पांडुरंग या ठिकाणी हा निलेश दादाला या ठिकाणी खरंच मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनातील सुवर्ण योग आहे की संपूर्ण गावाच्या साक्षीने पंचक्रोशीतल्या भाविक भक्ताच्या उपस्थितीने साधू संतांच्या कलावंत नामवंत कलाकारांच्या साक्षीने या ठिकाणी दादांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे हनुमंत काळे डीजे ऑपरेटर यांच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस दर्जेदार या ठिकाणी झालेला आहे असाच 2023 सालीही त्यांचा वाढदिवस असाच मोठ्या प्रमाणात झाला होता हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे यांचं कीर्तन त्यांनी आयोजित केलं होतं त्यानंतर 2024 मध्ये जानेवारी